मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी ओळखपत्र तयार होण्यास सुरुवात झालेली आहे आणि शेतकरी ओळखपत्र गावानुसार आपण डाउनलोड करू शकता किंवा स्वतः पाहू शकता. तर सध्या तरी शेतकरी ओळखपत्र जे गावानुसार डाउनलोड आहे ते फक्त सी-एस-सी सेंटर आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरलेला आहे तेच फक्त त्यांच्याकडेच पाहू शकता. किंवा आता दुसरा ऑप्शन असा आहे, की आपण स्वतःसुद्धा आधार कार्ड नंबर किंवा आपला जो एनरोलमेंट आयडी आहे, जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, तो टाकून सुद्धा आपलं स्टेटस हे जाऊन त्याच्यामध्ये चेक करू शकता. तर आपण सर्वप्रथम जाऊया वेबसाईटवर. तर वेबसाईटवर जायचं आहे mhfr.agristack.gov.in. खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये ही वेबसाईट तुम्हाला देणार आहे. तिथं तुम्ही जाऊन ती चेक करू शकता. तर या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला इथं 2 ऑप्शन येतात. एक आहे सी-एस-सी लॉगिन आयडी आणि दुसरा आहे चेक एनरोलमेंट स्टेटस. इथं आपल्याला चेक एनरोलमेंट स्टेटस वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं बघा 2 ऑप्शन पुन्हा येतात. एनरोलमेंट आयडी जे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा आधार नंबर टाकायचा आहे. तर आपण इथं आधार नंबर टाकलेला आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर हे बघा आपलं स्टेटस काय पाहायला मिळतं ते. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपला जो आयडी तयार झालेला आहे, त्यात तिथं खाली आयडी दिसतो बघा सेंटर आयडी. तर हा आपला जो सेंटर आयडी आहे, हाच आपला आहे फार्मर आयडी ज्याला आपण बोलतो ना ओळखपत्र, शेतकरी ओळखपत्र हाच आपला शेतकरी ओळखपत्र आहे आणि इथं बघा अप्रूव्हल झालेला आहे. तर एकंदरीत हा फॉर्म कधी भरला गेला होता तर 29 जानेवारी 2025 आणि त्याचं अप्रूव्हल कधी झालेलं आहे तर 30 जानेवारी 2025. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ह्याची लिंक देत आहे. तिथं जाऊन फक्त तुम्ही क्लिक करा आणि मी जसं इथं सांगितलं त्या पद्धतीने तुमचा आधार नंबर टाकून आपला स्टेटस चेक करू शकता तुम्ही.